बक्षिसांची रेलचेल असणार आहे. तर एकच मिनिट. जबरदस्त 6वीच्या विद्यार्थ्यांनी डान्स केलेला आहे. एकदा जोरदार डान्स झाल्या पाहिजेत. प्रथम नागरिक खऱ्या अर्थाने सरपंच साहेब यांच्याकडून, भाऊंच्याकडून, कुटुंबाकडून 1000 रुपये बक्षीस आलेलं आहे. जोरदार डान्स झाल्या पाहिजेत. धन्यवाद. आणि विशेष म्हणजे सन्माननीय विद्यालयाचे मंडले सर यांनी सुद्धा 501 रुपये बक्षीस दिलेलं आहे. जोरदार डान्स झाले पाहिजेत. असं सुपरहिट गीत आहे पण पाऊस थांबला पाहिजे.
देवा तुझा चरण
ऑफिसात उशिरा मी असतो बसून भांडावले डोके गेले कामात बुडून तास जातो खालो मानेने निघून एक दिवा जातो हळूच विझून अशा वेळी काय सांगू काय वाटे आठवड्यासोबत पाणी डोळ्यातून जाते वाटत आहे की उठून या तुझ्या पास यावे तुझ्यासाठी मीही थोडे लहानगे व्हावे उगाच रुसावे भांडावे तुझ्याशी चिमुकले खेळ काय मांडावे तुझ्याशी आणि दोषपूर्ण सादरीकरण हेच या कॉकटेल गीताचं वैशिष्ट्य. इयत्ता 9वीच्या मुली घेऊन येत आहेत कॉकटेल गीत. Yeah.
यासाठी पवार सर यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलं आहे. दमलेल्या बाबांची कहाणी या गीतासाठी सौ दीपाली कचरे यांच्याकडून 250 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद मॅडम. या गाण्यासाठी करते मॅडम यांच्याकडून 300 रुपयाचं बक्षीस आलं. धन्यवाद मॅडम. जोरदार काय झाले पाहिजे. आतापर्यंत फक्त 20% कार्यक्रम झालेले आहे. अजून भरपूर कार्यक्रम शिल्लक आहे. इंग्रजी शिक्षक श्री मंडे सर यांच्याकडून 200 रुपये बक्षीस आलेले. धन्यवाद सर. आणि स्टेजवरती यायचं आहे. मी आमच्या विद्यालयाचे मान्य आहे, तरी मी आज या ठिकाणी उपस्थित असणारे माननीय श्री मधुकर शिंदे सर या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. मान्य श्री बाळकृष्ण गायकवाड सर, त्याचबरोबर मान्य श्री सचिन कांबळे अध्यक्ष रिपब्लिकन सेना, तसेच मान्य श्री अशोक शिर्के, त्याचबरोबर राजाराम शिंदे दादा, या सर्वांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होत आहे. आमच्या विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक श्री करपे सर या ठिकाणी मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्प देऊन सत्कार करत आहेत. त्याचबरोबर मान्य श्री मधुकर शिंदे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी श्रीफळ वाढवून उद्घाटन. श्री सुरेश कदम सत्कार सोहळा संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांचं उद्घाटन होत आहे. विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतरचा
क्षण हा आपल्या सर्वांसाठी अत्यंत अभिमानाचा आहे आणि आनंदाचा आहे, कारण या ठिकाणी आपण आपल्या कष्टाळू आणि यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान करणार आहोत. विचारमंचावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी विचारमंचावरती थांबायचं. कोळीकर तिला वरेकर त्याला प्रमाणपत्र व मेडल द्यायचं आहे. त्याच्यानंतर कुमारी मोरे सृष्टी काशीनाथ या मेडल व प्रमाणपत्र मिळालेलं आहे. प्रमाणपत्र व मेडल द्यायचं आहे. त्याचबरोबर के सायली हनुमान कुमारी सहभाग नोंदवल्याबद्दल आपल्या विद्यालयातील विद्यार्थ्यांना वरेकर मनीषा भावेश यांनी विचारमंचावर सर्व तोर देणगीदारांचं या ठिकाणी हार्दिक आभार व टाळ्यांच्या गजरामध्ये प्रतिसाद द्यायचा आहे. धन्यवाद. पुढील कार्यक्रम सुरू होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे शौर्य, त्यांची दूरदृष्टी आणि त्यांची प्रजेसाठी असलेली माया ही केवळ इतिहास नाही तर आपली ओळख आहे. जिथे शिवरायांचे नाव घेतले जाते तेथे धैर्य आणि स्वाभिमान जागतो. तर चला आपल्या मनात अभिमानाची ज्वाला पेटवणाऱ्या दैवत छत्रपती या जोशपूर्ण गाण्यांचा आनंद घेऊया. इयत्ता 7वीच्या
तयार आहात ना तुम्ही सगळे या जबरदस्त जोशपूर्ण आणि भक्तिमय गाण्यावर फिरताय लल्लाची भंडारे या तमाशेचे विद्यार्थी सादर करत आहे
आमच्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनींनी या ठिकाणी सादरीकरण केलेलं आहे. या गाण्यासाठी महिन सर यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद सर. तर्क असणार आहे. आमच्या विद्यालयातील इयत्ता 5वीचे विद्यार्थी घेऊन येत आहेत कॉमेडी डान्स. इतनी जल्दी क्या? अभी तो मैंने स्टार्ट किया. दबाड केंद्र आहे. दिवसभरातील दबाड व फुकटच्या बातम्या देण्यासाठी मी बातमीदार वैभवी शिंदे आपल्यापुढे उभे आहे. लाडक्या बहिणीप्रमाणे लाडका दाजी योजना मंजूर. आज रोजी गावरान भट्टीतील 4 ग्लास पोटात टाकल्यानंतर हा ठराव घेण्यात
आपल्या बायकोला भांडी न घासू दिल्याचे सासूचे प्रमाणपत्र आवश्यक. सोबत भांडी घासतानाचा एक फोटो आवश्यक. 2. कपडे धुणारा दाजी. जी व्यक्ती स्वतःच्या कपड्याबरोबर बायकोचे कपडे धुवत असल्याचे शेजारच्या ताईचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक. सोबत फोटो आवश्यक. 3. स्वयंपाक करून घालणारा दाजी. दररोज स्वतः स्वयंपाक करून आपल्या बायकोला खाऊ घालणारा दाजी पात्र ठरेल. सोबत स्वयंपाक करतानाचा एक फोटो. 4. बायकोच्या शिफारशीशिवाय अर्ज मंजूर नाही, त्यासाठी वरील सर्व कामे करत असल्याचे बायकोचे शिफारस पत्र आवश्यक. पुढची बातमी. हवामान खात्याचे क्लार्क श्री हवामान दोंडे यांना बायकोचा छळ केल्याने अटक. याबाबत अधिक माहिती घेतली असता हवामान उष्ण असताना सुद्धा पाऊस जोरदार कोसळणार असे हवामानाचे भाकीत ऐकून आपल्या बायकोकडून दररोज भजे व पापड तळून घेण्याचा त्यांच्यावर आरोप. पुढील बातमी रत्नागिरीहून. हेर्लेकरांच्या लॅबला आठवड्यातच टाळे. याबाबत अधिक माहिती घेतली असता खांडेकरांचा भाग्या ताप सर्दीने आजारी असताना हेर्लेकरांच्या मध्ये रक्त देऊन आला, पण दुसऱ्या दिवशी खांडेकरांचा भाग्या गरोदर असल्याचा रिपोर्ट दिल्याने गावकरी संतापले व सर्वांनी हेर्लेकरांच्या लॅबला टाळे ठोकले. पुढची बातमी. जीन्स टॉप घालून भीक मागणाऱ्या 43 पोरींना अटक. या सर्व पोरींवर भिकाऱ्यांचा ड्रेस कोड मोडल्याचा त्यांच्यावर आरोप. सध्या त्या सर्व पोरींना अटक करून कळकेवाडीच्या पोलीस कोठडीत ठेवले आहे. अधिक तपास हवालदार म्हशी चोरे व हवालदार आगलावे करत आहेत. पुढील बातमी. गावात हैराण नवरे. बायकोच्या प्रचंड त्रासामुळे संन्यास घेण्याच्या वाटेवर. कोकिसरेत गेल्या आठवड्यापासून 137 नवरे बेपत्ता. पुढची बातमी. गुरुवारच्या आठवडे बाजारात कांद्याची आणि बटाट्याची हाणामारी. यामध्ये बटाट्याला किरकोळ मार लागला असून कांद्याची साले निघाली आहेत, तर काही वांग्याची देठे तुटली आहेत. टोमॅटो रक्तबोंबाळ झालं आहे. भांडण सोडवायला गेलेल्या भोपळे दादांचे 2 तुकडे झाले आहेत. त्यांच्या भांडणाचे कारण अजून स्पष्ट नाही. श्री गोडके साहेब व सौ गवारीताई करत आहेत. पुढची बातमी सिंधुदुर्गमधून. बंदूक साफ करताना बबन भंडोरच्या अवघड जागी गोळी घुसल्याने त्यांच्या सकाळच्या कामावर प्रचंड ताण. ही घटना मिरकडवाडा बंदरात घडली असून डॉक्टर बोटकापे व डॉक्टर पायचेपे हे सकाळपासून बबन भंडाऱ्यांवर उपचार करत आहेत. सध्या बबन भंडाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पुढची बातमी रायगडवरून. तामणकरांची सून दागिने घेऊन लगीन घातलेल्या भटाबरोबर पळून गेली. त्यांच्या इस्पितळात दाखल. पुढची बातमी भंडाऱ्याहून. मेथी समजून कांद्याची भाजी खाल्ल्यामुळे नेरेकरांचे संपूर्ण कुटुंब बेशुद्ध. बातमी समजताच गावकऱ्यांची गांजा लुटण्यासाठी झुंबड. पुढची बातमी पाटणवरून. काल पाटणवरून येणारे MH12 5606 क्रमांकाची बस ड्रायव्हरचा ताबा सुटलेले मोरणा नदीत कोसळले. हे दृश्य पाहणाऱ्या एका अशक्त माणसाने क्षणाचाही विलंब न लावता स्वतःच्या लेंग्याची नाडीने बस उचलण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. अर्धवट उचललेली बस पुन्हा पाण्यात बुडाली. विशेष म्हणजे एकाही प्रवाशाला इजा झाली नाही, फक्त काही प्रवाशांचे डोके व हाडे तुटली आहेत. पुढील बातमी जम्मू काश्मीरहून. जम्मू काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी पडली आहे. थंडी इतकी वाढलेली आहे की नाकात काडी घातली असता त्याची आईस्क्रीम तयार होत आहे. आज सकाळी श्री बळीराम धोत्रे दाढी करताना जखमी झाले. घरातच करत होते तलवारीने दाढी. पुढची बातमी. कुमारी चहापत्तीने साखरदादांना विवाहास नकार दिल्याने साखरदादाने उकळत्या पाण्यात जीव दिला. अधिक तपास श्री आलेसाहेब व वेलचीताई करत आहेत. पुढची बातमी. आमच्या विद्यालयाचे विज्ञान शिक्षक श्री महिन सर व माने सर यांना जागतिक महाविद्वांस पुरस्काराने सन्मानित. याबाबत आमचे बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार श्री माने सर व श्री महिन सर यांनी विद्यालयाच्या प्रयोगशाळेत अथक प्रयत्न करून उपलब्ध विज्ञान साहित्याच्या साहाय्याने असे एक आगळेवेगळे मिसाईल तयार केले आहे, जे सध्या इस्रायल व इराण युद्धात वापरले गेले आहे. या मिसाईलचे वैशिष्ट्य म्हणजे हे मिसाईल टाकल्यानंतर ते शत्रू राष्ट्राचा विध्वंस करीत नाही, तर ते स्वतःच्याच राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणावर येऊन आदळते व विस्फोट होतो. यास त्यांच्या संशोधनास पुरस्कार मिळाला आहे. 4 परीक्षा नळ्या, 4 नटसाळी व 2 लिटमस पेपर हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढची बातमी. आताच मिळालेल्या माहितीनुसार आपल्या विद्यालयाचे शिपाई श्री सावंत मामा यांचे सकाळी अपहरण करण्यात आले. अपहरण करतेवेळी ते सायंकाळचे स्नान घेत होते. विशेष म्हणजे अपहरण करते व त्यांची जोरदार झटापटी झाली. न डगमगता त्यांनी त्याही अवस्थेत पाण्याचा तांब्या फेकून मारला, पण गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तो परत त्यांनाच लागला व त्यात ते गंभीर जखमी झाले. सध्या त्यांच्यावर
अडदेव येथील सुपर इस्पितळामध्ये डॉक्टर शेंगदाणे व डॉक्टर वाटाणे उपचार करीत आहेत. त्यांना मदत म्हणून नर्स ढबुताई व गवारीताई सुद्धा आहेत. ही बातमी समजताच आमच्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री करपे सर व क्लार्क शिंदे सर MH12 3007 हे लष्कराचे चेतक हेलिकॉप्टरने 1 डझन बनियन, अर्धा डझन टॉवेल, 5 नवीन ड्रेस व टोपलीवर फणसाचे गरे घेऊन आडदेवच्या दिशेने तातडीने रवाना झाले आहेत. सध्या त्यांचे हेलिकॉप्टर कळकेवाडी हेलिपॅडवर लँड झाले आहे. धन्यवाद. आपल्या विद्यालयात कलाकार बातम्या तुम्हाला आवडल्या ना? जोरदार ट्राय झाले पाहिजे. काय सुचतं मुलांना, मला पण काय कळत नाही. रोजच मला पण काय नंतर आपल्या विद्यालयातील कलाकार श्री जाधव सर येत आहेत. ते या ठिकाणी या कॉमेडीमध्ये अजून थोडीशी भर टाकणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांच्या गीताचे व कॉमेडीचे व्हिडिओ युट्यूबवरती आपल्याला फिरत असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर जाधव सर येत आहेत. त्यांचं काय झालं, मी गेल्या महिन्यामध्ये सर बरं का, खरोखरची गोष्ट आहे, घाटातून जाताना, दिवशीच्या त्या घाटातून जाताना 5 फुटावर दिसला बिबट्या. खरोखरची गोष्ट आहे. 5 फुटावर दिसला बिबट्या, त्याला दिल्या मी 2 चापट्या. ते म्हणायला गप हे गापट्या. प्राणी पण बोलायला लागलेले आहेत. आणि खरं सांगू का तुम्हाला, प्राणी बोलतायत म्हणजे मी लहानपणापासून प्राण्यावर कविता लिहित होतो. आणि सुट्टीमध्ये मुलांना लक्षात घ्या, आई वडिलांचं काम ऐकायचं असतं. डोंगरं, कळकेवाडी, कदमवाडी इकडं पण आपण तिथपर्यंत माळाईच्या मंदिराच्या त्या परिसरात गुरांना घेऊन जातो. खरं तर गुरं चारायला मी बघतो सगळी म्हातारी माणसंच आहेत. आमची तरुण आई कुठं आहे. मी सुट्टीच्या दिवशी पण एकदा डोंगरामध्ये म्हशी चारायला घेऊन गेलेलो होतो. काय आमचे मित्र बाकीचे खेळ खेळत होते. समोरनं 4-5 म्हशी स्टाईलमध्ये येत होत्या. 4-5 म्हशी स्टाईलमध्ये येत होत्या. एक पांढरी शुभ्र गाय त्यांच्यावर बोलत येत होती. आणि हे दृश्य मला दिसलं. सगळ्यांनी लक्ष द्या, शब्द असे तयार झाले आणि मग हे काव्य तयार झालं. ह्या काळ्या काळ्या म्हशी, ही गोरी गोरी गाय, ही वाकडी तिकडी शिंग, 100 फूट 4 पाय. ह्या काळ्या काळ्या म्हशी, ही गोरी गोरी गाय, ही वाकडी तिकडी शिंग, 100 फूट 4 पाय. ही वाकडी तिकडी शिंग, 100 फूट 4 पाय. ह्या काळ्या काळ्या म्हशी, ही गोरी गोरी गाय 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 गाय. आवडलं ना गाणं? घरी गेलो, आईला म्हणलं गाणं कसं लिहिले बघ. आई म्हणली मेल्या अभ्यास करत जा. त्यावेळेला मी 8वीला होतो. आणि खरोखरच मग तिथून मी म्हटलं अभ्यास पण केला पाहिजे, कलेबरोबर अभ्यास पाहिजे. आणि मग अभ्यास करत करत मी तुमच्या गावापर्यंत पोहोचलेलो. पण हे करत असताना म्हटलं एका गाण्यावर आपला अल्बम चालणार नाही. अल्बमला नाव देऊन टाकलं एस टी जाधव सर. माझे मित्र, मी पाटणला गेलो, तिथं दिनकर शिर्के वगैरे आपल्या बागचे सगळे आम्ही एकत्र होतो. सर म्हटलं आमचा एक अल्बम तयार झालेला आहे, त्या अल्बमला काय नाव ठेवूया. त्यावेळेला सीडीचा जमाना होता बरं का. आणि त्यावेळेला नाव ठेवलं कॅसेट अँड सीडीज मस्त बघत बस. कॅसेट अँड सीडीज मस्त बघत बस. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत नामदार बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरुण. आणि आजचा सांस्कृतिक कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला? कला उत्सव 2026 एकदा जोरदार झाल्या पाहिजे. आणि मग नवरा बायकोची भांडणं चाललेली होती सर बरं का कोळेकर साहेब. तुम्ही पण कवी आहे, मी पण कवी आहे, आपल्याला कधी पण दिसतो रवी. तर ह्या सगळ्या गोष्टी असतात. आणि समोरनं भांडणं चाललेली होती नवरा बायकोची. रताळे हो, इकडे लक्ष द्या रे. अबो बाबो, इथं आल्यानंतर मला आनंद झाला राव. मग गंमत अशी झाली की खरोखर शेजारी भांडणं चाललेली होती नवरा बायकोची. पण मला कविता सुचली, मी तिथं नाही म्हणून दाखवली. मार खायची लक्षणं होती, कारण त्यांची मस्त डोंगराला पळून गेलेली होती. आणि हे बघून मला काव्य सुचलं, नवरा बायकोची भांडणं. मला सुचलेलं काव्य. सुटली ग मसमाची सकाळी सकाळी, सुटली ग तिला धरा कासऱ्याची गाठ. सुटली ग सुटली ग पळा पळा, दुधाची होईल टंचाई, कळतय का ग तुला. उन्हाला उन्हाला बसल्या उन्हाला, मशीन पळ काढल्या. तुला ना सांगितलं 17दा, वैरण घाल जातीला. उन्हाला उन्हाला बसल्या उन्हाला, मशीन पळ काढल्या. तुला ना सांगितलं 17दा, वैरण घाल जातीला.
म्हशीच्या डाव्यानं कुट्टी उपटून नेली अगदी बुट्टी खपली पेंड भारी आता काही खरं नाही सकाळी दूध आता मिळणार नाही काय करावं कसं करावं दूध डेअरी मध्ये दूध कसं घालावं सांगा ना उन्हाला उन्हाला बसली या उन्हाला मशीन फळ काढला तुला ना सांगितलं सतरांदा वैरण घाल जातीला आईला मी सांगत होतो ना 50 वेळा मुलांना सांगून जमलो अभ्यास पण अभ्यास करताना मुलांचं कसं आहे माहिती का त्या मोबाईलच्या रील मध्ये जसं एका मिनिटामध्ये जग बघायची सवय त्यामुळे पुस्तक उघडलं की यांना झोप येते आईला कसं व्हायचं आमची सगळी मंडळी ही एवढ्या मोठ्या होत्या गेली दादाचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि ज्यादा बोलण्यापेक्षा आता एक गाणं म्हणणार लास्ट अँड बेस्ट आणि तुमच्यासाठी हे आयला आता नको सांगाय काय काय गमती जमती झाल्या सरांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे एवढे स्टेज दिलं मला आयला असं नका आणि तो अलपी जी आहे का नाही पवार साहेबांची योगेश साहेबांची त्यांच्यासाठी पण टाळ्या गमत सांग बन्नाट जाधव सर बघा कलाही ओढून तर एक म्हणू ना काय झालं मी ही गाणी म्हणत होतो सर विशेष म्हणजे या मातीमध्ये ताकद आहे कारण काय झालं मुलं पण छान छान गाणी म्हणतात पण आज डान्सचा त्यांचा दिवस आहे तरी पण 2-3 विद्यार्थ्यांनी गाणी म्हटली आमचे भाव कदमचे भाव सुनील कदम सर आहेत आपल्याकडे त्यांचं नाव सुनील कदम त्यांना मी भाऊ कदमचे भाव म्हणतो कारण आम्ही एवढ्या भारी पंच मारतो दोघं जर एकत्र आलो ना म्हणजे असतंच की कुठला तरी विषय निघाला ना यमक जुळवून बोलण्याची सवय हे म्हणले सर सगळी गाणी तुम्ही म्हशीवर लिहिली सगळी गाणी तुम्ही उन्हाला बसली मग असं झालं तसं मालिका बघण्यामुळे बरडा वैरण घालायचा राहिलेला होता आणि त्यामुळे मस्त पळून गेली आणि मला गाणं सुचलं खरोखर असं काही मी गीतं लिहित असतो खरं सांगू सकाळी मला सांगितलं सख्या बायकोनं काय सांगितलं बघा गंमत अशी झाली बायको म्हटली मी बायकोला म्हटलं अगं कार्यक्रम आहे मला शाळेत गेलं पाहिजे मला जरा छान कपडे धुवून दिलीस का असं म्हणण्यापेक्षा मी कवितेतून म्हटलं ते कविता अगोदर सांगतो आणि मग कदम सरांनी एक गाणं लिहिलं ते सांग टाका धुन धुन टाका धुन धुन टाका धुन धुन टाका टाका धुन धुन टाका धुन धुन टाका धुन धुन टाका अगं थोडे आहेत कपडे लवकर धुन तू टाका अगं थोडे आहेत कपडे लवकर धुन तू टाका धुन धुन टाका शर्ट धुतला की नाही धुतला पॅन्ट धुतली की नाही धुतली मला उशीर होतोय ना जायला उशीर होतोय ना अगं थोडे आहेत कपडे लवकर धुन तू टाका अगं थोडे आहेत कपडे लवकर धुन तू टाका धुन टाका
सातवीचे वर्ग शिक्षक श्री कदम एसके सर यांच्याकडून या गीतासाठी 500 रुपये बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद सर. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी इयत्ता 10वीचा विद्यार्थी चिरंजीव अमेय करपे याच्याकडून या गीतासाठी 300 रुपये बक्षीस आलेले आहे. धन्यवाद. शेतकरी उन्हातानात पावसात वाऱ्यातही आपल्या शेतात राबत असतो आणि त्या कष्टातूनच आपल्याला अन्न मिळतं. आता सादर होता एक सुंदर मनाला भेटणारं शेतकरी गीत पुऱ्या चाललेल्या रानात. लांब शिवारात शेत गेली तुकार ही तळून कसा किसावती बैल तासावर त्या भरून कसा किसावती बैल तासावर त्या भरून बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीना बांधावर थांबलिया न्यारी घेऊन धनीना कोऱ्या चालल्या रानात कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण सुरू झाली या पेरण मलगरी जाणार गड्या मलगरी दादा मलगरी जाणार गड्या मलगरी दादा येर गड्या थांबली दादा कोऱ्या चालल्या रानात सुरू झाली या पेरण आलेला आहे. आपण ज्या व्यक्तीला कॉल केला आहे ती आता दुसऱ्या कॉलवर व्यस्त आहे. हॅलो, कुणाला बोलत होती का? काय रे तुझी कटकट? जेव्हा बघा तेव्हा नुसतं संशयच घेत असतो माझ्यावर.
विश्वास नसेल ना तर आजपासून मला फोन करायचा नाही. जा बाळा, तुला आजपासून माझा त्रास नाही होणार. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे चम 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 चम। रूपाची खान दिसती छान, लाखात छान, नगरीचा वाहन, तीर कमान, मारुती छत्रा, तुझा नखरा इकडून तिकडं, मारुती छत्रा छत्रा नखरा 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 छत्रा। शांताबाई 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 शांताबाई। बसंती कुत्तों के सामने मत नाचना। अरे कैसे नहीं नाचेगी, हम कुत्तों ने पैसे दिए, नाच नाच।
त्यासाठी सीमा सहदेव यादव यांच्याकडून 200 रुपये. मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. या कार्यक्रमासाठी आपल्या शाळेमध्ये 11 गावातून विद्यार्थी येत आहेत आणि त्या 11 गावातील विद्यार्थ्यांच्या पालकांना आज आपण निमंत्रित तिथं केलेलं आहे. मला सांगायला विशेष आनंद वाटतोय की आमच्या विद्यालयामध्ये एक चांगल्या प्रकारच्या सुविधा, एक चांगल्या प्रकारचं शिक्षण आम्ही सर्व विद्यार्थ्यांना देतोय. शिक्षणाचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास. केवळ बौद्धिक विकास करून आपल्याला चालणार नाहीये, तर त्यांचा भावनिक विकास सुद्धा झाला पाहिजे, त्यांचा शारीरिक विकास झाला पाहिजे, किंबहुना त्यांच्या अंगी जे काही कलागुण आहे त्या कलागुणांना वाव देणं हे सुद्धा शाळेचं कर्तव्य ठरतं. आणि म्हणूनच आपण हा छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मी फार आपल्या पुढे काही वेळ घेत नाहीये, फक्त आपल्या सर्व पालकांना एक आश्वस्त करू इच्छितो की आपले जे पाल्य इयत्ता 4थी मध्ये आहेत आणि काही 7वी मध्ये आहेत, तर 7वीच्या पाल्यांना आपण 8वी मध्ये आणि 4थीच्या पाल्यांना आपण 5वीच्या वर्गामध्ये, काही 5वीचे आपले जे पाल्य असतील त्यांना 6वीच्या वर्गामध्ये आमच्या विद्यालयामध्ये प्रविष्ट करावं. आणि एकदा का तुम्ही आमच्या विद्यालयामध्ये आपल्या पाल्याचा जर प्रवेश निश्चित केला तर त्याचं भविष्य घडवण्याचं काम निश्चितपणे मी आणि माझे सहकारी सर्व मिळून इथं करतील अशा प्रकारची मी ग्वाही देतो. आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथं उपस्थित राहिलात त्याबद्दल नामदार बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरून यांच्यातर्फे मी आपलं आभार मानतो. 80% कार्यक्रम झालेला आहे, अजूनही 20% कार्यक्रम आपला बाकी आहे. मी सर्व रसिक प्रेक्षकांना विनंती करतो की आमचा शेवटचा आयटम होईपर्यंत आपण कृपया जागेवरून हलू नका. पुनश्च एक वार विद्यालयातर्फे आपलं हार्दिक स्वागत. धन्यवाद. धन्यवाद सर. पुढील कार्यक्रम काय दिसावी 2 तास कशा पाहिजे म्हणजे सोनाराची सून आहे का माझी मैत्री? अगं तिचा नवरा तर सकाळी 7 मेला की सती जाणार आहे म्हणून ती अगेंडात देताना नवऱ्या संगत चित्तेवर बायकोला बी बसेल म्हणजे जिवंत झालं.
पाहुणी भरारी घेतली आम्ही दिशातून तुझा बसा असा ती उजळल्या पिढ्या उभी समात तू मशाल होऊन गायला तुझ्या नामचा सुखावला सावित्री आई सावित्री आई नमन तुझ्या आई दोन सितारे है चांद समकरा क्या कहना उसका आफरी दावत में जैसे वो शाही टुकड़ा उसके जैसी न कोई नजरी शाही जोड़ा पहन के आई जो बंधन के वही तो मेरी स्वीकार है शर्माई से बादल में जो बैठी है दुल्हन वही तो मेरी स्वीकार है सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवायचे. पुढचं गीत आहे देश रंगीला इयत्ता 9वीच्या मुली.
ह्या शाळेचं ह्या कार्यक्रमानिमित्त कौतुक करावं एवढं थोडंच आहे. कारण ह्या शाळेमध्ये भरपूर विद्यार्थी चांगले ॲक्टर नवे नवे अगदी उच्च पदापर्यंत ह्या शाळेनं घडवलेले आहेत. आणि ही शाळा माऊली ह्या माऊलीचं ऋण कदापि न विसरावे असे ऋण आहेत. आणि ह्या ऋणातून मुक्त होण्याची खरोखर कितीही जरी आटोकाट प्रयत्न केला तरी ह्या शाळा माऊलीच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. खरोखर आज असा योगायोग या आपल्या शाळेतून घडवून आणलेला आहे. आपल्या ह्या रयत शिक्षण संस्थेचे जनक कर्मवीर भाऊराव पाटील दानशूर बंडू गोपाळ मुकादम आणि ह्या आपल्या शाळेला दिलेलं नाव म्हणजे या आपल्या पाटण तालुक्यातील पोलादी पुरुष आणि आपल्या कार्यातून ज्यांनी महाराष्ट्र राज्यात आपली छाप टाकली असे हे कार्य सम्राट आपल्या तालुक्याचे आराध्य दैवत नामदार बाळासाहेब देसाई विद्यालय कुसरुण आणि खरोखर ह्या शाळेच्या संपूर्ण स्टाफ मुख्याध्यापक करपे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी खरोखर आपलातून कार्यक्रम आणि कार्यक्रमाचं आयोजन फार उत्तम पद्धतीनं केल्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या संपूर्ण स्टाफचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. असंच कार्यक्रम त्यांनी वर्षानुवर्ष आयोजित करावं हीच मी त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करीन आणि मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगोदर पाऊस त्यात पडतोय पाऊस आणि बघूया जबरदस्त शेवटचं गाणं एकदा नाव झालं पाहिजेत आपल्या सगळ्यांच्या. समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रमात आणि सर्व पालक यांचे आभार.